नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स मध्ये तुम्हाला इथे कॉन्स्टेबल या पदासाठी पदभरती निघालेली आहे। ही पदभरती जनरल ड्युटी मधून म्हणजे जीडी मधून ही पदभरती केली जात आहे। त्याच्यामध्ये स्पोर्ट कोटा मधले इथे उमेदवारांसाठी पदभरती असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी स्पोर्टमॅन असेल, वुमेन असेल, हेड कॉन्स्टेबल अशा प्रकारची वेगवेगळी पदे इथे भरली जाणार आहेत मित्रांनो। अशी एकूण 403 पदे इथे एकूण भरली जात आहेत। तर आजचा व्हिडिओ या भरतीचा असणार आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला डिटेल मध्ये सुरुवात करू। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदभरती असणार आहे, मेल असेल, फिमेल असेल, इंडियन सिटीजन, ऑल इंडिया मधून विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहेत। एकूण 403 पदे भरली जात आहेत। त्याच्यामध्ये हेड कॉन्स्टेबल असेल जीडी मधून, अगेन्स्ट स्पोर्ट कोटा मधून ही पदे भरली जात आहे। त्याच्यासाठी तुम्हाला पेमेंट स्केल भेटणार आहे। लेवल 4 चं पेमेंट स्केल असणार आहे, म्हणजेच 25,500 पासून 81,000 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। त्याच्यामध्ये इतर ऍडिशनल भत्ते पण इथे दिले जाणार आहे। नंबर ऑफ पोस्ट किती असणार आहे तर 403 पदे भरली जात आहेत। पोस्टचा नियम आहे, हेड कॉन्स्टेबल साठी इथे पदे भरली जात आहेत। त्याच्यानंतर या पदासाठी तुम्हाला लागणारी एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणती असणार आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 12वी पास असणं कंपल्सरी असणार आहे। एज लिमिट लागेल तुम्हाला 18 ते 23 वर्षामध्ये तुम्हाला एज लिमिट लागणार आहे। ही जी एज लिमिट असेल तुमची 1/8/2025 पर्यंत 23 वर्षापेक्षा जास्त असायला नको आहे, म्हणजे 1 ऑगस्ट 2025 च्या आत तुमचं 23 वर्ष असलं पाहिजे। त्याच्यानंतर असेल एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे कोणत्या प्रकारचं पाहण्यासाठी मिळणार आहे तर शेड्यूल कास्ट म्हणजे SC किंवा ट्राइब असेल तर यांच्यासाठी 5 वर्षाचं एज लिमिट तुम्हाला एज रिलॅक्सेशन पाहायला मिळणार आहे। दुसरा आहे अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC साठी इथे 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन उमेदवारांसाठी ते पाहण्यासाठी मिळणार आहे। जे विद्यार्थी 2/8/2002 आणि 1/8/2007 च्या अंतर्गत असणार आहेत हे विद्यार्थी ते अर्ज करू शकणार आहेत। त्याच्यानंतर निवड प्रक्रियामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे केली जाणार आहे तर 2 स्टेजेस मध्ये तुम्हाला ते सिलेक्शन प्रोसेस पाहायला भेटणार आहे। पहिल्या स्टेज मध्ये असं तुमचं ट्रायल टेस्ट असणार आहे, दुसरा असेल प्रोफिशियन्सी टेस्ट, तिसरा असेल फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, त्यालाच आपण PST असं म्हणतो, आणि चौथा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमचं असणार आहे सेकंड स्टेज असणार आहे मेडिकल व्हेरिफिकेशन। मेडिकल व्हेरिफिकेशन झालं की तुमचं इथे सिलेक्शन प्रोसेस केलं जाणार आहे। अशा प्रकारच्या 2 स्टेज मध्ये तुमचं ही निवड प्रक्रिया तुमची पार पडली जाणार आहे। त्याच्यानंतर फिजिकल अबिलिटी मध्ये तुम्हाला कशा प्रकारे लागणार आहे, छाती असेल, उंची असेल, या गोष्टी कशा प्रकारे लागणार आहे तर आता त्या पण आपण इथे डिटेल मध्ये समजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये पहिले कॅन्डिडेट हिलिंग फ्रॉम हिली एरियाज मधील विद्यार्थी असेल, त्याच्यामध्ये गरोलीज असेल, डोगराज असेल, मराठा असेल, गोरखा असेल अशा उमेदवारांसाठी, त्याच्यामध्येच आदिवासी असेल यांच्यासाठी हाईट लागणार आहे मेल साठी 160 सेंटीमीटर आणि फिमेल साठी लागेल 153 सेंटीमीटर, आणि चेस्ट लागेल मेल साठी 81 ते 86 सेंटीमीटर, आणि याच्यामध्ये मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटरचं एक्सपेन्शन इथे पाहायला भेटणार आहे। फिमेल साठी कोणत्याही प्रकारचं इथे तुम्हाला चेस्ट पाहायला भेटणार नाही। त्याच्यामध्ये दुसरा आहे कॅन्डिडेट हेलिंग फ्रॉम हिली एरिया, त्याच्यामध्ये ग्रोलीज, कम्युनिज, डोगराज, मराठा, गोरखा अँड आदिवासी सब्जेक्ट टू प्रोडक्शन ऑफ सर्टिफिकेट ॲज पर अनेक्झर 6। अनेक्झर 6 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता पाहायला भेटणार। त्याच्यामध्ये हाईट लागेल 106 सेंटीमीटर मेल साठी आणि फिमेल साठी 153 सेंटीमीटर। चेस्ट लागणार तुम्हाला मेल साठी 81 ते 86 सेंटीमीटर, मिनिमम 5 वर्षाचं एक्सपान्शन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। फिमेल साठी चेस्ट कोणत्याही प्रकारचा ऍप्लिकेबल इथे नसणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करता येणार आहे, हा जो अर्ज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करावा
लागणार आहे आणि या अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी फीस आहे ती 100 रुपये फीस फक्त इथे लागणार आहे. ती असेल ओपन साठी असणार आहे. बाकीची SC असेल ST असेल या विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची फीस इथे लागणार नाही. तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे CIFS मध्ये कॉन्स्टेबल या पदाची मेगा भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर आपण सर्व माहिती व्यवस्थितपणे पाहिलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल्स वेबसाईट आणि आपलं टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात. तर सर्वांना विनंती आहे की आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहे. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा. तुमची कोणती कमेंट असेल तक्रार असेल तर ते पण इथे करायची आहे. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेलला ऑलवरती प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत जाईल. तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.